सप्तशृंग गडावर देवीचं दर्शन घेऊन परतत असताना भाविकांच्या कारला रविवारी दिनांक 31 मे रोजी दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास वणी कळवण मार्गावरील एवंतवाडी शिवारात भीषण अपघात झालाय. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कारनं पुलाचा कठडा तोडत थेट खाली नाल्यात कार कोसळली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात 5 भाविक जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH15 KK 16 96 क्रमांकाची कार सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन वडीच्या दिशेनं जात होती. कारमध्ये 6 जण प्रवास करत होते. एवंतवाडी परिसरातील पुलाजवळ पोहोचतात चालकाचं वाहनावरील नियंत्रण अचानक सुटलं. भरधाव कारनं पुलाचा कठडा तोडला आणि थेट खाली नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात हर्षशी आहेर, देवदास आहेर, पुष्कर आहेर, गौरव आहेर आणि धोंडाबाई वाळुंज सर्व राहणार निफाड हे जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. नाल्यात कोसळलेल्या वाहनातील जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मोठे प्रयत्न केले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीनं उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीचा विचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वसंत साबळे करतायत. दरम्यान नांदुरी वणी मार्गावरील सातत्यानं होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होते. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला साईड पट्टे नसणे, पुलावर वळणाजवळ आवश्यक सुरक्षा कठडे व चेतावणी फलकांचा अभाव, तसंच अपघात प्रणव ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे केलेलं दुर्लक्ष असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. संबंधित विभागानं तातडीनं या मार्गाची पाहणी करून सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. संविधान न्यूज, वणी.